श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद् भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो, नमस्कार. सूत शौनकादिक ऋषींना सांगतायत, मुनींनो, ज्या वेळेला कलीने आपल्याला राहण्याकरता 5 जागा राजा परीक्षितीकडे मागितल्या, राजाने 5 जागा कलीला वास्तव्य करण्याकरता दिल्या. तिथून राजाची स्वारी घरी आली. काही दिवसांनी राजा मृगयेकरता, शिकारी करता गेला. त्यावेळेला अचानक राजाला तहान लागली. तहानलेला राजा शमीक मुनींच्या आश्रमात गेला. मुनींनी त्याचा आदर सत्कार केला नाही, म्हणून राजाने त्यांच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला. तो मृत साप महर्षींच्या गळ्यामध्ये घालून परीक्षिती घरी आला. जेव्हा राजांची स्वारी घरी आली, त्यावेळेला न सहन झालेल्या परीक्षित राजाच्या या कृत्यामुळे शृंगी, शमीक मुनींचा मुलगा, त्यांनी राजाला शाप दिला की राजा, माझ्या वडिलांचा तो अवमान केला. आजपासून 7व्या दिवशी सर्पदंशानेच तुझा मृत्यू होईल आणि तक्षक नावाचा नाग तुला येऊन दंश करेल, असा शाप दिला. जेव्हा शमीक मुनींना कळालं, तेव्हा शमीक मुनींना वाईट वाटलं. हा सगळा घटनाक्रम घडला, पण आपण ऐकतोय की हा सामान्य राजा नाही, हा तर पांडवांचा वंशज आहे, धर्मराजाचा नातू आहे. गोपाल कृष्णांनी ज्याला प्रत्यक्ष उत्तरेच्या गर्भामध्ये असताना त्याचं रक्षण पण केलं, त्याला दर्शनसुद्धा दिलं. मग अशाच्या जीवनामध्ये हा घटनाक्रम का घडला? तर मंडळी, आपण ऐकलं की कलीला त्यांनी 5 जागा दिल्या. त्या 5 जागेमध्ये 5वी जी जागा होती ती म्हणजे सुवर्ण, धन. आता धन, राजाकडे जी संपत्ती जमा होती, या संपत्तीमध्ये अनेक राजांना पराजित करून, अनेक राजांना जिंकून, पांडवांनी असेल, पुढे परीक्षित राजाच्या जीवनामध्ये असेल, अनेकांना त्यांनी जिंकून त्या त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केली होती. मंडळी, त्या त्या राजांची संपत्ती यांच्या कोशागारामध्ये होती. यामध्ये पांडवांनी जिंकलेले जरासंध महाराज, जरासंधाचा वध केला, त्याची संपत्ती यांच्या कोशागारामध्ये जमा झाली. त्याच्यामध्ये जरासंधाचा मुकुट होता आणि त्या दिवशी राजा तो मुकुट परिधान करून शिकारी करता गेला. तो मुकुट डोक्यावर ठेवल्यामुळे राजाची बुद्धी भ्रमित झाली. का? कारण तो जरासंधाचा जो मुकुट होता तोही त्याच्या पापकर्माच्या संपत्तीतनं जमा केलेल्या संपत्तीचा होता. जोपर्यंत तो कोशागारात पडलेला होता तोपर्यंत नाही, पण राजाने तो डोक्यावर परिधान केला. तिथून पुढे राजाच्या बुद्धीमध्ये भ्रम झाला, असा कथाभाग काही ठिकाणी ऐकायला मिळतो. मंडळी, त्यामुळे परधनामध्ये तर कलीने वास्तव्य केलंच होतं. क्षणिक राजाला ही विपरीत बुद्धी झाली. त्याचा परिणाम शृंगी मुनींनी शाप दिला. मंडळी, राजाला ज्या क्षणी कळालं की आपल्याला 7 दिवसांनी सर्पदंशाने मृत्यू येणार आहे, मंडळी, राजा सर्वश्रेष्ठ होताच, त्यागी होताच. कारण राजाची वृत्तीच मुळामध्ये अथो विहाये मम मुंच लोकम विमर्शितौ हे यतया पुरस्तात. व्यवहारातील आणि परलोकातील भोगांना तो पहिल्यापासून तुच्छ आणि त्याज्य समजतच होता. आता तर प्रत्यक्ष त्याग करून आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणांची सेवा हेच मनामध्ये सर्वश्रेष्ठ असं समजून कृष्णांघ्री सेवा मधिमन्यमानान उपाविशत प्रायममर्तनद्याम. भगवान गोपाल कृष्णांची चरणसेवा हीच सर्वश्रेष्ठ मानून आमरण उपोषण व्रत घेऊन गंगा नदीच्या काठावरती जायला निघाला. मंडळी, एका क्षणामध्ये
राजांनी राज्याचा त्याग करायचा ठरवलं. आपला जन्मेजय नावाचा मुलगा याला राज्याभिषेक केला गेला आणि राजा तिथून गंगेच्या काठावरती निघाला. एका क्षणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतात का? घडतात मंडळी. आदरणीय महाराज सांगायचे की झाडाचं परिपक्व फळ फक्त एखादा हलकासा हवेचा झोतसुद्धा त्या फळाला खाली पाडतो. त्याच्यामध्ये कारणीभूत असती हवेपेक्षाही त्या फळाची परिपक्वता. क्षणामध्ये या राज्याचा त्याग करण्याची इच्छा मनामध्ये निर्माण झाली. त्याला कारणीभूत होती राजाची त्यागी, भगवंताबद्दल असलेली भक्ती आणि निवृत्तीपर वृत्ती. राजा निघाला, गंगेच्या काठावरती आला. मंडळी, तेव्हा राजाबरोबर त्या ठिकाणी अनेक ऋषीमुनी आले. अत्रिर्वसिष्ठश्च च्यवनः शरद्वा नरेष्टनेमिर भृगुरंगिराश्च पराशरो गाधिसुतोऽथ राम उतथ्य इंद्र प्रमदेध्मवाहौ. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अत्रि, वसिष्ठ, च्यवन, शरद्वान, अरिष्टनेमी, भृगु, अंगिरा, पराशर, विश्वामित्र, परशुराम, उतथ्य, इंद्रप्रमद, इद्मवाह, मेधातिथि, देवल, आर्ष्टिसेन, भारद्वाज, गौतम, पिप्पलाद, मैत्रेय, और्व, कवश, अगस्त्य, भगवान व्यास, नारद, तसेच यांच्या व्यतिरिक्त देवर्षी, ब्रह्मर्षी, महर्षी, राजर्षी अशा अनेकांचं आगमन त्या ठिकाणी झालं. राजाने सगळ्यांना पाहिलं, साष्टांग दंडवत घातला. राजा म्हणतोय, माझं अहोभाग्य आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं. सगळ्यांना वंदन करून राजाने सगळ्यांना एक प्रश्न विचारला. मुनींनो, कर्तव्यासंबंधी विचारण्यायोग्य प्रश्न मी आपणास विचारू इच्छितो. मला सांगा, सर्वांच्यासाठी सर्व अवस्थांमध्ये, विशेष करून थोड्या वेळामध्ये मरण पावणाऱ्या पुरुषांनी करण्यायोग्य विशुद्ध कर्म कोणतं आहे, याचं उत्तर मला सांगा. मंडळी, असा प्रश्न राजाने विचारला. त्यावेळेला त्या सभेमध्ये पृथ्वीवर स्वेच्छेने संचार करणारे, कोणापासून कोणतीच अपेक्षा मनामध्ये न ठेवणारे व्यासपुत्र भगवान श्री शुकदेव त्या ठिकाणी प्रगट झाले. त्यांच्या अंगावर वर्ण किंवा आश्रमाचं कोणतंही बाह्यचिन्ह नव्हतं. ते आत्मानुभूतीमुळे संतुष्ट होते. लहान मुले त्यांच्या भोवती होती. त्यांचा वेश अवधूताचा होता. 15-16 वर्षाचं वय, पाय, हात, मांड्या, बाहू, खांदे, गाल आणि इतर सर्व अवयव अत्यंत सुकुमार, नेत्र विशाल आणि मनोहर, नाक काहीस उभार, कान सुडौल, सुंदर भुवया या सर्वांमुळे चेहरा अत्यंत शोभायमान, तेजस्वी, गळा तर जणू सुंदर शंखासारखाच वाटत होता. त्यांना आलेलं पाहिलं. साष्टांग दंडवत राजा परीक्षितीने घातला. परीक्षितीबरोबर सगळ्या देवर्षी, महर्षी, राजर्षी सगळ्यांनीच त्यांना नमस्कार केला. हात जोडून आदरणीय शुकाचार्यांकडे सगळेजण बघतायत. मंडळी, शुकाचार्य म्हणजे काय अधिकार हो त्यांचा. ससंवृतस्तत्र महान् महीयसां ब्रह्मर्षि राजर्षि देवर्षि संघै व्यरोचतारं भगवान् यथेन्दुर्ग्रहर्क्षतारानिकरैर्परीतः. ग्रह, नक्षत्र आणि ताऱ्यांनी वेढलेल्या चंद्राप्रमाणे ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी यांच्या समूहामध्ये महात्म्यांनीही आदरपूर्वक वंदन करावं असे अत्यंत शोभिवंत शुकाचार्य दिसत होते. राजांनी त्यांना नमस्कार केला. राजा म्हणतोय, अहो अद्य वयं ब्रह्मन् सत्सेव्यः क्षत्रबंधवः कृपयातिथिरूपेण भवद्भिस्तीर्थका कृताः. ब्रह्मस्वरूप भगवन, आम्ही अपराधी क्षत्रिय असं असूनही आज सत्संगाचे अधिकारी ठरलो, म्हणून आम्ही खरोखरच भाग्यवान आहोत. अतिथी रूपाने येऊन कृपेने आपण आम्हाला तीर्थाप्रमाणे पवित्र केलं. आपल्या चरणी साष्टांग नमस्कार असो. मंडळी, खरंच श्रीमद भागवत ग्रंथामधली प्रत्येक घटना, प्रत्येक पात्र अशा अवस्थेला आपल्याला नेऊन सोडतं की खरंच
आपण या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकण्याची जी काही कारणं आहेत ना, ज्या विकारांमुळे आपण ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकतो, ते विकार सहज गळून पडतील अशा आहेत. आपल्याला फक्त एक चित्ताने त्या श्रवण करायच्या आहेत, एक चित्ताने त्याच्यावर मनन करायचं, अभ्यास करायचा. बघा ना, आता राजाचं भाग्य की त्या ठिकाणी एवढे महर्षी, राजर्षी, देवर्षी सगळेजण आले. त्याच्यामध्ये साक्षात भगवान शुकाचार्यांची स्वारी आली. राजांनी नमस्कार केला. आता राजांनी पहिल्यांदा आपली भूमिका मांडली की आम्ही अपराधी आहोत, आमचं चुकलंय, आमच्याकडनं न अपेक्षित असलेलं कृत्य घडलं. मंडळी, याला सुद्धा फार मोठं मन लागतं. का? जोपर्यंत आपण आपली अवस्था, आपली पात्रता आपल्या लक्षात घेत नाही ना, तोपर्यंत आपण शरणागत होऊ शकत नाही. आणि जो शरण होत नाही तो जीवनामध्ये काहीही प्राप्त करू शकत नाही. हा सिद्धांतच आहे. आपण अनेक वेळा संतांच्या मुखातून ऐकलंय की महापुरे झाडे जाती, तेथे लव्हाळे वाचती. महापूर आला तर महापुरामध्ये नदीच्या पात्रामधले असलेले झाडं सगळे कडाक्कड कडाक्कड मोडून नदीच्या प्रवाहाबरोबर वाहून जातात. पण लव्हाळ म्हणजे गवत, त्या गवतावरून किती जरी पूर आला, पाणी वाहिलं तरी ते अगदी सरळ उभं असलेलं गवत आडवं होतं, अगदी जमिनीच्या बरोबरीने आडवं होतं. वरून पाणी वाहत राहतं. आणि ज्या वेळेला पूर ओसरून जातो, जेव्हा पुन्हा नदीचं पाणी कमी होतं, तेव्हा ते लव्हाळ पुन्हा सरळ उभं राहतं. मंडळी, राजाची नम्रता राजाला कृपापात्र बनवतीये. राजाने मान्य केलं, आम्ही चुकलोय. खरं म्हणजे महाराज, आपला अधिकार किती? येषां संस्मरणात पुंसा सद्य शुद्ध्यन्ति वै गृहाः, किं पुनर्दर्शन स्पर्श पादशौचासनादिभिः. महाराज, आपल्यासारख्या महात्म्यांच्या केवळ स्मरणानेच गृहस्थ लोकांचे घर ताबडतोब पवित्र होतं. तर मग दर्शन, स्पर्श, पाद्यपूजा, आपल्याला आसनावर बसवणं आणि आपला सहवास, अशी संधी मिळाल्यावर त्या घराचं, त्या व्यक्तीचं काय भाग्य वर्णन करावं. म्हणून मंडळी, हा श्लोक वाचला की आदरणीय गंधे महाराजांची आवर्जून आठवण होती की महाराजांनी जे पद लिहिलंय ना, आले गुरुराजे मम सदनी भाग्याची अमुचे म्हणून, आले गुरुराजे. आमचं भाग्य म्हणून महाराज आमच्याकडे आले. मंदिर झाले हे सदनाचे, त्यांच्या चरण रजानी, आले गुरुराजे. महाराज आले की त्यांचे चरण स्पर्श घराला झाले की घराचं मंदिर झालं. पंचोपचार पूजा साधिन मी भक्ती ज्ञान श्रद्धेने, त्यांच्या पायांची पूजा आपल्याला करता आली. आपलं भाग्य आहे. पंचप्राणांना त्यांच्या चरणी वाहायला मिळालं, आपलं भाग्य आहे. मंडळी, श्री सद्गुरुमूर्ती करी वस्ती, केवळ ज्ञान गभस्ती, आले गुरुराजे. भगवंताच्या चरणाची ही अलौकिक सेवा सत्पुरुषांच्या रूपाने आपल्याला घडायला मिळते. हे आपलं भाग्य. हे भाग्याचं, या संधीचं सोनं करून घेता आलं पाहिजे. यांच्या चरणावरची निष्ठा, प्रेम वाढलं पाहिजे. म्हणून तर महाराज म्हणले ना की श्रद्धा मम वाढो प्रतिदिनी, दीनानाथ विनवनी, आले गुरुराजे. हो, आले गुरुराजे. त्यांच्या चरणाच्या स्पर्शाने माझं जीवन धन्य झालं. मग त्यांच्या चरणावर माझी निष्ठा उत्तरोत्तर वाढत राहावी, हीच त्यांच्या चरणी. बाकी मागणी करायची काय? श्रद्धा वाढली पाहिजे, भक्ती वाढली पाहिजे, प्रेम वाढलं पाहिजे. महाराज, आपण योग्यांचेही परमयोगी आहात. मी आपणास साष्टांग दंडवत घालतो आणि आसनमरण माणसाने काय केलं पाहिजे, त्याला मोक्ष मिळाला पाहिजे. हे भगवन, त्याच्याबरोबर आपण सांगा, मनुष्याने काय ऐकावं, कोणता जप करावा, कोणते कर्म करावे, कोणाचं स्मरण करावं, कोणतं भोजन करावं, कशाचा त्याग करावा, हे सगळं आपण सांगा. माझं जीवन कृतार्थ करा, अशी माझी आपणास विनंती आहे. मंडळी, राजाने अशी विनंती केली आणि मग काय हो, शुकाचार्य महाराज राजा परीक्षितीला
जे ज्ञान सांगायला लागले ते श्रीमद भागवत कथेच्या माध्यमातून तुम्हाला मला उद्यापासून श्रवण करायचं आहे. आजपर्यंत आपण जी कथा ऐकली ती प्रथम स्कंदामध्ये सूतांनी शौनकादिक ऋषींना सांगितलेली कथा आपण ऐकली. मंडळी, आता सूत सांगतायत की हे मुनींनो, राजा परीक्षितीला साक्षात भगवंत स्वरूप असलेले शुकाचार्य कथा सांगतायत. उद्यापासून शुकाचार्यांनी सांगितलेली कथा आपल्याला ऐकायची आहे. मंडळी, आजपर्यंत आपण ऐकलं असेल, कदाचित आपलं ऐकायचं राहिलं असेल, तरी आता इथून पुढे मात्र आपण प्रत्येक भाग तन्मयतेने, श्रद्धेने, प्रेमाने ऐकण्याचा प्रयत्न करू. आणि आपण जे ऐकू ना ते आपल्या आप्त, इष्ट, मित्र, बंधू सगळ्यांना मुद्दाम ऐकवू. कारण अशी पुन्हा नाही वेळ. सांडा विषयाचा खेळ, नकारे होऊ वाचाळ. दया करीतो दीनावरदा, शरण त्या जावे भगवंता. भगवंताला शरण जाण्याचा जो उपाय राजा परीक्षितीला मिळाला तो आपल्यालाही मिळून आपलं कल्याण व्हावं हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया. जय जय रघुवीर समर्थ.